तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर मित्रांनो बघा, रेल्वे ग्रुप डी 2025ची भरती जी आहे ती आता चालू झालेली आहे. याची ॲडमिट कार्ड फायनली रिलीज झालेले आहे. तर याची ॲडमिट कार्ड तुम्हाला कसे डाउनलोड करायचे आहे या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवून देतो. तर बघा, या ठिकाणी आपला ग्रुप आहे रेल्वे ग्रुप डी 2025-26चा. तर या ग्रुपचं लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करून या ग्रुपला जॉईन करून घ्या. आणि यामध्ये बघा एक लिंक दिलेली आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायची. त्या लिंकवर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर बघा, तुमच्यासमोर असे पेज ओपन होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. नंतर तुमचा जो पासवर्ड आहे, जो तुमचा डेट ऑफ बर्थ राहील ते टाकायचं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी कॅरेक्टर दिलेलं आहे. हे कॅरेक्टर या ठिकाणी बरोबर करेक्ट फॉर्ममध्ये टाकायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि याला ओपन विथ करायचं आहे ब्राउझरमध्ये. क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे जाऊन डेस्कटॉप व्ह्यू करून घ्यायचं आहे. तर बघा, डेस्कटॉप व्ह्यू झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे, जो तुमचा पासवर्ड राहणार आहे यामध्ये. त्यानंतर इथे हा जो नंबर दिसत आहे तो नंबर करेक्ट जसा तसा टाकायचा आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचे आहे. तर लॉग इन केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा प्रकारचं सर्व काही माहिती येत आहे. तर यामध्ये बघा, कॅन्डिडेट डिटेल्स, ई कॉल लेटर्स आणि हेल्पलेस अशा प्रकारची माहिती आलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ई कॉल लेटरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ई कॉल लेटरवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी खाली तुमची परीक्षा कधी आहे ती दिलेली आहे. या ठिकाणी बघू शकता परीक्षा, माझी परीक्षा या ठिकाणी 28 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर टाईम दिलेला आहे 9 AM पासून तर 10:30 AM पर्यंत चालणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी ई कॉल लेटरचे ऑप्शन दिलेले आहे राईट साईडला, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल, इथे डाउनलोड करायचं आहे. तर बघा, डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे या ठिकाणी जे ॲडमिट कार्ड आहे ते ओपन झालेले आहे. तर या ॲडमिट कार्डवर काय काय माहिती आहे ते देखील या ठिकाणी बघून घ्या. तर या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नाव वगैरे आणि तुमचं सेंटर काय आहे ते सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. शिफ्ट कोणती आहे, तुमची तारीख कोणती आहे, रिपोर्टिंग टाईम काय आहे तुमचा. तर बघा, पहिल्या शिफ्टचा रिपोर्टिंग टाईम आहे 7:30 वाजताचा. या ठिकाणी तुम्हाला बरोबर 7:30 वाजता या ठिकाणी पोहोचायचे आहे. त्यानंतर बघा, इथे खाली सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तुम्हाला काय काय कसे करायचे. बघा, रिपोर्टिंग टाईम पहिल्या शिफ्टचा 7:30 वाजता, दुसऱ्या शिफ्टचा 11:15, तिसऱ्या शिफ्टच्या ठिकाणी 3 वाजताचा रिपोर्टिंग टाईम आहे. आणि गेट क्लोजिंग टाईम देखील दिलेला आहे. एक्झाम कधी चालू होते बघा, फर्स्ट शिफ्टची एक्झाम 9 वाजता चालू होणार आहे, सेकंड शिफ्टची 12:45ला आणि थर्ड शिफ्टची 4:30ला एक्झाम चालू होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय काय घेऊन जायचे आहे बघा, या ठिकाणी गेट क्लोज नंतर तुम्हाला इथे अलो केले जाणार नाही आहे. द ई कॉल लेटर इज टू बी सबमिटेड फॉर द व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ टेस्ट. तुम्हाला ई कॉल लेटर सबमिट करायचे आहे. 2 ओरिजिनल व्हॅलिड फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड, तुम्हाला 2 ओरिजिनल तरी व्हॅलिड फोटो आयडेंटिफिकेशन कार्ड त्या ठिकाणी न्यायचे आहे. त्यानंतर बघा, वोटर ID, आधार कार्ड, प्रिंटआउट ऑफ ई आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, ई पॅन कार्ड काही पण तुम्ही त्या ठिकाणी नेऊ शकता. पासपोर्ट नेऊ शकता, आयडेंटिफाय कार्ड नेऊ शकता, फोटो ID कार्ड कोणतंही नेऊ शकता त्या ठिकाणी. त्यानंतर बघा, बॅन्ड आयटम जे आहे जसे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल फोन्स, पेपर, वॉचेस, इयरफोन, ब्लूटूथ डिव्हायसेस, मायक्रोफोन, हेल्थ बँड, कॅल्क्युलेटर्स, बुक, पेन यासारखे कोणतेही त्या ठिकाणी ऑब्जेक्ट तुम्हाला न्यायचे नाही आहे. आणि बघा, या ठिकाणी तुम्हाला मेटॅलिक वेअर्स, रिलिजियस सिम्बॉल, बँगल्स, बांगड्या वगैरे ऑर्नामेंट्स कोणतेही आभूषण घालायचे नाही आहे. आणि तुम्ही बघा, जी लँग्वेज सिलेक्ट केली त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर दिसणार आहे या ठिकाणी. आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये सोबत दिसणार आहे. बघा, तुम्हाला मराठी लँग्वेजचे तुम्ही जर सिलेक्ट केली तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर बघता येणार आहे.
जर तुम्ही इंग्लिशच लँग्वेज ऑप्टेट केली तर पेपर फक्त इंग्लिशच लँग्वेजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही मराठी लँग्वेज ऑप्ट करा. तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये पेपर दिसून येणार आहे. आणि बघा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे. फॉर एव्हरी रॉंग ॲन्सर 1/3 निगेटिव्ह मार्क असणार आहे. म्हणजे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी कॅन्सल करणार आहे. आणि या ठिकाणी मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे. ती मॉक देखील तुम्ही देऊन बघा कशा प्रकारचा तुमचा अनुभव राहणार आहे. आणि तुम्हाला रफ शीट मिळाल्यावर त्या ठिकाणी रोल नंबर आणि तुमचे नाव वगैरे सर्व त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती तुमची या ठिकाणी दिलेली आहे. तर लवकरात लवकर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करा आणि तुमची परीक्षा कधी आहे हे सांगा. जर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नसेल आणि तुमची परीक्षा लवकरच असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा. तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यास आपण मदत करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता ज्यांची एक्झाम आहे त्यांना 50 रुपयामध्ये आपण PDF कोर्स देणार आहोत. ज्यांना पाहिजे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इतक्या कमी दिवसात जर तुम्हाला रेल्वेचा फुल अभ्यास करायचा असेल आणि या ठिकाणी तुम्हाला 200पैकी 180च्या वर मार्क घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी जो आपण PDF कोर्स आहे त्याची प्राईज 200 रुपयेवरून कमी करून फक्त 50 रुपयावर आणलेली आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला केमिस्ट्री, जनरल सायन्स या ठिकाणी 25 प्रश्न येणार आहे 50 मार्कासाठी. तर त्याचा टोटल सिलेबस या ठिकाणी आपण तुम्हाला फक्त 50 रुपयामध्ये दिलेला आहे. बघा केमिस्ट्रीची या ठिकाणी 1000 PYQ तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे, जे प्रिव्हियस इयरला आलेले होते. आणि यामध्ये देखील यावर्षी देखील हेच प्रश्न पुन्हा परत विचारले जाणार आहे प्रत्येक शिफ्टमध्ये. त्यानंतर बघा या ठिकाणी लाईफ सायन्सवर तुम्हाला 1000 प्रश्न दिलेले आहे. यामधूनच 100% तुम्हाला फिक्स प्रश्न विचारले जाणार आहे. तर तुमचे या ठिकाणी बघा फिजिक्सचे देखील 500च्या वरती प्रश्न दिलेले आहे. तर या ठिकाणी तुमचे 25 प्रश्न म्हणजेच 50 मार्क या ठिकाणी तुम्हाला आपल्या PDF कोर्समधून या ठिकाणी फिक्स मिळणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आणखीन तुम्हाला दाखवून देतो. त्यानंतर आपल्याकडे जनरल नॉलेजचे देखील या ठिकाणी पूर्ण PDF अवेलेबल आहे. बघा सामान्य विज्ञानाचे या ठिकाणी 1000 प्रश्न अवेलेबल आहे. आधुनिक महाराष्ट्र, आधुनिक भारत, आर्थिक संकल्पना, केंद्र आणि राज्य संकल्पना. नंतर बघा भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील प्रश्न अवेलेबल आहे. भारतीय राज्यघटनावर देखील अवेलेबल आहे. त्या ठिकाणी 5 ते 6 प्रश्न तुम्हाला येतात भूगोलावर भारताच्या. नंतर बघा वर्तमानपत्र, शिक्षण सुधारणा, सर्व काही गोष्टींवर आपल्याकडे रेल्वे ग्रुप डीसाठी फक्त 50 रुपयामध्ये PDF अवेलेबल आहे. तर ज्यांना देखील PDF पाहिजे त्यांनी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या नंबरवर जाऊन व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि 50 रुपयामध्ये रेल्वेचे PDF विकत घेऊन घ्या फक्त. आणि फक्त 50 रुपयामध्ये रेल्वेचे PDF तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. आणि इतक्या कमी कालावधीत तुमची तयारी फुल होऊन जाणार आहे आणि 180च्या वर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे.